शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंच्या या सभेची उत्सुकता अगदी संपूर्ण मुंबईकरांना आहे। आपण बघतोय की आता शिवाजी पार्कात गर्दी देखील झाली, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते दाखल झालेत। मात्र या सभेला येण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर पोहोचलेत। नक्कीच, पण विशेष म्हणजे आपण बघायला गेला तर पहिल्यांदाच अशी सभा बघायला मिळते ज्या ठिकाणी व्यासपीठावर सगळे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। तब्बल 227 जागांचे सर्व उमेदवार आज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। अगदी बरोबर। काल राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं होतं की नक्की सभेला या, इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीनं जाळून टाकू, असं राज ठाकरेंचं काल विधान होतं आणि त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना या सभेसाठी आवाहन केलं होतं उपस्थित राहण्याचं। आणि आपण बघतोय की आता या सभेची उत्सुकता आहे। मुख्य म्हणजे राज ठाकरे आपल्या भाषणात काही विरोधकांवर कुठल्या मुद्द्यांवर टीका करणार, काही पुरावे सादर करणार का, व्हिडिओ दाखवणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे। नक्कीच आपण पाहतोय की कार्यकर्ते हे प्रचारामध्ये आहेत का आणि तुमचेच कार्यकर्ते आहेत का? हो, आमचेच आहेत, सगळे आमचेच आहेत। तुमचा डायलॉग खूप गाजला, काय होता तो डायलॉग बरं? पाटलाच्या वनात तर मक्याची कणस, आम्ही नाही आणली वाड्याची माणसं। दोन भाऊ जेव्हा एकत्र येतात तेव्हा ही ताकद मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कितपत वाढलेली वाटते? भरपूर वाढली आहे, भरपूर जोश वाढलाय की आपलाच माणूस यायला पाहिजे, बस आताच व्हायला पाहिजे। दोन भाव एकत्र आले तर मुंबईचा साठी झाले आणि मुंबई खरंच वाचवायला पाहिजे। महाराष्ट्र वाचवायचा आहे, मुंबई वाचवायची, आणि म्हणूनच या ठिकाणी दोन्ही भाऊ जे आहेत ते एकत्र आलेले तर आहेत, पण महापौर हा मराठीच असला पाहिजे आणि मराठीच झाला पाहिजे असा निर्धार या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांचा बघायला मिळतोय। आणि त्यातच अगदी वय कितीही झालं असलं तरी जोश जो आहे तो या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातला हा या महिला कार्यकर्त्यांमध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। कॅमेरापर्सन विक्रमचा वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। त्याच्या भावना जाणून घेतल्या। मुंबई वाचवायची आहे त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहेत। राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज आणि उद्धव हे दोन्ही बंधू तब्बल 20 वर्षानंतर एकत्र शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेत आहेत। सगळ्यांना उत्सुकता या सभेची आहे। नक्कीच आपण बघितलं की मुंबई बाहेर प्रचार केल्यानंतर आता मुंबईत ही महत्त्वपूर्ण अशी सभा होती आहे आणि या सभेसाठी ठाकरे बंधूंनी अगदी जोरदार तयारी केली आहे।